श्री स्वामी समर्थ. यंदा वटपौर्णिमा ही 29 जून 2026 सोमवार या दिवशी साजरी केली जाणार आहे. या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाची पूजा करून वटसावित्री व्रत करतात. सूर्योदयानंतर वडाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले जाते. सकाळी 6 ते 11 या वेळेत पूजा केल्यास उत्तम फलप्राप्ती होते. वटपौर्णिमेला आपण कोणत्या रंगाची साडी घालायची आहे, कोणत्या रंगाची साडी घालू नये, कोणत्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहे, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. वटपौर्णिमेला आपल्याला 5 रंगाची साडी घालायची आहे. या 5 पैकी तुम्ही कुठल्याही रंगाची साडी घालू शकता. पहिला रंग म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा निसर्ग, समृद्धी, वाढ आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. वटवृक्षाचे हिरवेगार स्वरूप जीवनातील स्थैर्य, आनंद आणि भरभराट दर्शवते. म्हणून हिरव्या रंगाची साडी आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे अत्यंत शुभ मानले जाते. दुसरा रंग म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग हा ज्ञान, मंगल कार्य, सकारात्मकता आणि भगवान विष्णूंची कृपा यांचे प्रतीक आहे. हा रंग घरात सुख, समृद्धी आणि आनंदाचे वातावरण निर्माण करतो. त्यामुळे पिवळा रंग घालणे अत्यंत शुभ मानले जाते. तिसरा रंग आहे गुलाबी रंग. गुलाबी रंग प्रेम, आपुलकी, सौम्यता आणि वैवाहिक नात्यातील गोडवा दर्शवतो. पती-पत्नीतील प्रेम अधिक दृढ राहावे यासाठी गुलाबी रंग शुभ मानला जातो. वटपौर्णिमेच्या दिवशी गुलाबी रंग घालणे हा अत्यंत शुभ आहे. त्यानंतर चौथा रंग म्हणजे लाल रंग. लाल रंग हा सौभाग्य, शक्ती, मंगलता आणि देवीच्या कृपेचे प्रतीक आहे. विवाहित स्त्रियांसाठी लाल रंग अत्यंत शुभ मानला जातो. त्यामुळे लाल साडी व लाल बांगड्या परिधान करणे लाभदायक ठरते. पाचवा रंग म्हणजे नारंगी रंग. नारंगी रंग उत्साह, ऊर्जा, आध्यात्मिकता आणि सकारात्मकता विचारांचे प्रतीक आहे. हा रंग आत्मविश्वास वाढवतो आणि जीवनात नवीन संधी आकर्षित करतो. त्यामुळे या 5 रंगांपैकी कुठल्याही रंगाची साडी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी घालू शकता. त्यानंतर कोणत्या रंगाच्या साड्या आपल्याला टाळायच्या आहेत, म्हणजेच कोणत्या रंगाच्या साड्या घालू नयेत. पहिला रंग काळा रंग. हिंदू धर्मातील अनेक शुभ धार्मिक कार्यामध्ये काळा रंग टाळला जातो. हा रंग नकारात्मकता आणि शोकाचे प्रतीक मानला जातो. वटपौर्णिमेच्या पूजेत काळ्या रंगाची साडी घालणे टाळावे. त्यानंतर पांढरा रंग. पांढरा रंग पवित्रतेचे प्रतीक असला तरीही पारंपरिकत्या विवाहित स्त्रियांच्या सौभाग्य व्रतामध्ये तो मुख्य रंग म्हणून वापरला जात नाही. त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी पूर्ण पांढरी साडी परिधान करणे टाळावे. या प्रकारे काळा आणि पांढरा रंग घालणे टाळावे. श्रद्धा, भक्ती आणि पूर्ण विश्वासाने केलेले वटसावित्री व्रत पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी, कुटुंबाच्या सुख, शांती, समृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी शुभ मानले जाते. श्री स्वामी समर्थ.